नाउ लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. ऑल राईट, वी आर हॅव्हिंग डॅमचे टाईप आहेत आपल्याकडे आणि रिझन फॉर देअर स्टॅबिलिटी. नाउ मॅच द पेअरमध्ये काय होतं की बऱ्याचदाच्या ऑप्शनमध्ये ते जे इझीवाले आहेत ते काय केलेले असतात, पेअरअप केलेले असतात. थोडे कन्फ्युजिंगवाले तिथे आपल्याला पेअरअप झालेले दिसत नाही. तर आपण सगळ्यात आधी काय करू की 1 बाय 1 एका डॅमला पकडू आणि त्याची स्टॅबिलिटीची त्याच्या स्टॅबिलिटीचं जे रिझन आहे ते पहिले आपण मार्क. सगळ्यात आधी आहे आपल्याकडे ग्रॅव्हिटी डॅम. ओके, आता ग्रॅव्हिटी डॅमची स्टॅबिलिटी आपण कोणामुळे पाहिली आहे? चला आपण जसं शाळेमध्ये जोड्या जुळवा करत होतो ना तसं करू. ग्रॅव्हिटी डॅममध्ये त्याची स्टॅबिलिटी आपण कोणामुळे म्हटली की त्याचं वजन जितकं आपण मेंटेन करू, त्याच्या डिझाईनमध्ये त्याचं वेट आपण काय करणार आहे ते आपण मेंटेन करू. इट विल बी रिलाइंग ऑन इट्स व्हॉट, सेल्फ वेट. आता सेल्फ वेट दिसतंय आपल्याला इथे. ओके, ग्रॅव्हिटी डॅम ची जोडी जमली सेल्फ वेट. आर्च डॅम, आता आपण आर्च डॅम डिस्कस केला. आर्च डॅम येतो त्याच्या आर्च ॲक्शनमुळे. ओके, आर्च डॅम तिथे स्टेबल असतो त्याच्या आर्च ॲक्शनमुळे. नाउ लेट्स कम टू रॉकफिल डॅम, अर्थ डॅम अँड बटरेस डॅम. तर ऑप्शन कोणते उरले आपल्याजवळ? ओके, एम्बँकमेंट स्टॅबिलिटी, इंटरलॉकिंग ऑफ मटेरियल अँड वॉटर वेट. नाउ सी, रॉकफिल डॅममध्ये जे आपण मटेरियल यूज करतो ना, रॉक, स्टोन्स, बोल्डर्स, तर हे जेव्हा आपण तिथे डंप करतोय, ओके, तर तिथे हे सगळे मटेरियल काय होतात, एकमेकांमध्ये लॉक होतात आणि तिथे आपण काय करू शकतो की इंटरलॉकिंगमुळे तिथल्या त्या रॉकफिल डॅमची स्टॅबिलिटी मेंटेन राहणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार, रॉकफिल डॅमची पेअर जमवणार कोणासोबत? इंटरलॉकिंग ऑफ मटेरियल. ओके, अर्थ डॅम आणि बटरेस डॅम. तर आता याच्यामध्ये दुसरे ऑप्शन आहेत एम्बँकमेंट स्टॅबिलिटी आणि वॉटर वेट. तर बटरेस डॅममध्ये काय होतं, त्याचा जो स्लोपिंग डेक असतो ना त्याच्यावरच काय होतं, म्हणजे जो अपस्ट्रीमला आहे, अपस्ट्रीममध्ये इथे स्लोपिंग डेक किंवा स्लोपिंग बटरेसेस असतात, म्हणजे अँगल्ड असतात. त्या अँगल्ड बटरेसेसवर काय होतं, पाणी जमा असतं. त्या पाण्याचा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे ना तो काय करतो, या डेकला किंवा त्या बटरेसेसला खाली प्रेस करतो. नाउ सी, जे पाणी एखाद्या डॅमला ढकलून देण्याचा प्रयत्न करते त्याला त्या पोझिशनपासून, त्याच्या फाउंडेशनपासून वर घेऊन जायचा प्रयत्न करू शकतो. कोणतं? सीपेज प्रेशर जे राहतं, अपलिफ्ट प्रेशर. पण इथं काय होतं की आपण आपल्या बटरेस डॅमची जॉमेट्री कशी घेतली, स्लोपिंग. आणि या स्लोपिंग जी जॉमेट्री आहे त्याच्यावर जे पाणी असतं, त्या पाण्याच्या फोर्सचा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे वाय ॲक्सिसच्या अलॉंग, तोच त्याला काय करतो, खाली प्रेस करतो. आता या व्हर्टिकल कंपोनंटने त्याला खाली प्रेस केल्यावर काय होणार की तो डॅम इन्स्टेड ऑफ शिफ्टिंग तो काय होणार आहे, त्याच्या पोझिशनवरच तो काय करेल, स्वतःला होल्ड करून ठेवणार. ओके, तर इथे बटरेस डॅमचा जो स्टॅबिलिटीचा फॅक्टर आहे तो कोण इन्श्युअर करतोय? वॉटर वेट किंवा वेट ऑफ वॉटर. आपल्याकडे अर्थ डॅमची जी स्टॅबिलिटी असते ती त्याच्या एम्बँकमेंट किती स्टेबल बनवली त्यावर असते. मीन्स वी कॅन पेअर अप अर्थ डॅम विथ वॉट, एम्बँकमेंट स्टॅबिलिटी. ओके, तर आता आपण ऑप्शन चेक करू की आपण या जोड्या जुळवल्या त्यातला करेक्ट ऑप्शन कुठे मिळतोय. ओके, तर इथे समजा आपण लास्टपासून चालू केलं तर 5 शुड बी पेअर्ड अप विथ टी. तर असं कुठे दिसतंय? हां, दिस वन, 5 इज पेअर्ड अप विथ टी. तर आता बाकीचे चेक करून घ्यायच्या, कारण हे समजा 2-3 ठिकाणी असतं तर आपल्याला दुसरे चेक करावं लागले असतं. पण आता आपण जस्ट क्रॉस चेक करून घेऊ, कारण 5 पेअर्ड अप विथ टी हा एकच आपल्याकडे ऑप्शन आहे जो करेक्ट आहे. देन 4 विथ आर, ओके, अर्थफिल, अर्थ डॅम, एम्बँकमेंट, ओके, दिस इज करेक्ट. देन 3 विथ एस, रॉकफिल, इंटरलॉकिंग, ओके. देन 2 विथ पी, ओके, आर्च डॅम विथ आर्च ॲक्शन, ओके. देन 1 विथ क्यू, ग्रॅव्हिटी डॅम, सेल्फ वेट. ओके, ऑप्शन सी इज द करेक्ट वन. ऑलराईट, नेक्स्ट स्लाइडवर आपण पाहू. ओके, ग्रॅव्हिटी डॅम स्टॅबिलायझेस इटसेल्फ बाय युझिंग सेल्फ वेट. आर्च डॅममध्ये आर्च ॲक्शन असते, रॉकफिलमध्ये इंटरलॉकिंग ऑफ मटेरियल असतं. अर्थ डॅममध्ये त्याची एम्बँकमेंट आपण जितकी स्ट्रॉंग, कंप्रेस आणि तिथे प्रॉपरली त्याला काय म्हणतो आपण, कंप्रेस जर करून घेतली, कन्सॉलिडेट करून घेतली तर त्याची स्टॅबिलिटी तिथे राहते. बटरेस डॅमचा स्लोपिंग डेकच काय करतो, पाण्याला त्याच्या वर येतो आणि ते पाणी त्याला खाली प्रेस करतं. ऑलराईट, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, जो आपण लास्ट स्लाइडला क्लिक केलाय, टिक केलाय.